हाय एव्हरीवन, कसे आहात फ्रेंड? मजेत आहात ना? आम्ही पण मजेत आहोत, तुम्ही पण मजेत राहा फ्रेंड. आज आहे गणेश जयंती आणि गणेश जयंतीच्या तुम्हाला मनोभावे हार्दिक शुभेच्छा. तर आज मी बरीच म्हणजे गणपती मंदिरमध्ये गेलेली. ऑफिस सुटल्यानंतर मी सकाळी ऑफिसमध्ये गेलेली पूजा अर्चा करून आणि त्यानंतर मी ऑफिस सुटल्यानंतर मी गणेश मंदिरात गणेश दर्शन घेतलं आणि त्यानंतर मी मारुती दादाचं दर्शन घेतलं. मारुती दादाला हे केलं म्हणजे पूजा केली त्याची आणि त्यानंतर मी गेली स्वामींच्या मठात. अशा प्रकारे मी सर्व करून आलेली आहे मंदिरामध्ये. आणि आता मी गणेश जयंतीच्या सगळ्यांना शुभेच्छा देण्यासाठी खास मी असा फोन केलेला आहे तुम्हाला. तर आता मी खूप म्हणजे उशीर झाला घरी येईपर्यंत, त्यामुळे मी डाळ भात आणि भजी, मुगाच्या डाळीची भजी आणि गोड म्हणून मी शेवयाची खीर बनवली देवासाठी, गणेशसाठी. कारण का तर मोदक बनवायला खरंच वेळ नव्हता. जेव्हा सुट्टी असेल तेव्हा मी बाप्पांना मोदकचा प्रसाद दाखवेनच. तर तुम्हाला मी कामावरून येऊन काय काय जेवण बनवलं ते दाखवतेच आहे. त्यानंतर आपण गणपतीला नैवेद्य दाखवणार आहोत आणि नंतर मी जेवणार आहे. तर फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? मजेत आहात ना? आम्ही पण मजेत आहोत आणि खूप खूप शुभेच्छा तुम्हाला गणेश जयंतीच्या. गणपती तुम्हाला सर्वांना आपल्याला सर्वांना सुखी ठेवा. आपलं आरोग्य निरोगी आणि हेल्दी ठेवो अशी मी देवाकडे प्रार्थना करते. प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला यश परमेश्वराने द्यावे ही मी देवाकडे प्रार्थना करत असते. आम्ही श्रम करणार आणि परमेश्वर आपल्याला यश देणार. कोणत्या ना कोणत्या मार्गाने आपल्याला परमेश्वर यश देत असतो. तो कोणाच्या रूपात येतो काही समजत नाही आणि तो आपल्याला देतो. देव आहे, देव सगळीकडे आहे, कणाकणात देव आहे. त्यामुळे आपल्याला जाणीव होते, आपल्या पुढच्या संकटाची जाणीव होते. आपल्याला बरेच म्हणजे जर प्रसंग म्हणजे कधीतरी प्रसंग येत असेल तर त्या प्रसंगातून तो आपल्याला तारत असतो. एवढी शक्ती आहे त्यामध्ये, कणाकणात देव बसलेला आहे. आणि तुम्ही मनोभावे त्याची सकाळ संध्याकाळ 10 मिनिटं जरी सेवा केली ना, म्हणजे हाक मारली मनोभावे, त्याची प्रार्थना केली, त्याला फूल वाहिलं, अगरबत्ती धूप दिलं तर खूप तो प्रसन्न होतो. त्याला खायचं नसतं, आपण नैवेद्य दाखवतो, तो नंतर आपणच खातो. पण मनोभावे त्याची आठवण केली ना तर प्रत्येक क्षेत्रात यश देण्याचं काम आपला बाप्पा करत असतो. तर चला आता मी तुम्हाला दाखवते काय काय जेवण. खरं म्हणजे मी कोकणामध्ये जाणार होते. आमचं गणेश मंदिर गावडे म्हणजे भावांच्या माहेरी माझ्या गावडेंचं मंदिर आहे, गणेश मंदिर. त्यांनी सगळं पूर्ण बांधून मस्त असं भरपूर लोक येतात, गावातली पूर्ण लोक येतात दर्शन घ्यायला. खूप मोठा उत्साह असतो आणि मी जातेच जाते, पण गेली 2 वर्ष मला जायला मिळालं नाही. आज तर माझ्या कामामध्ये मंथ एंड होता, त्यामुळे मंथ एंड असल्यामुळे काम असल्यामुळे मी घेऊ शकली नाही राहायचा. आपल्याला काम पण करायचं असतं आणि घर पण सांभाळायचं असतं आणि देव पण सांभाळायचा असतो. त्यामुळे प्रथम कामाकडे दुर्लक्ष केलं तर खरंच आपल्याला खूप म्हणजे हे होईल. म्हणजे मी पुढचं बोलत नाही, पण काम हे मेन आहे. देवाबरोबर काम मेन आहे. परमेश्वर आपल्याला आपल्या घरात बसूनसुद्धा आपल्याला दिसतो, पावतो आणि आपण त्याची मनोभावे घरात बसून जरी प्रार्थना केली तरी तो आपल्याला सहाय्य करतो आणि खूप आनंद मनाला लागून जातो. मी घरात पूजा अर्चा केली, सकाळी केली, आता रात्री केली, मंदिरामध्ये इकडे गेली. पण नेक्स्ट वर्षी मी नक्की गावी आमच्या गणेश उत्सवाला जाईन, कारण आमचा मोठा गणेश उत्सव खूप आनंदी असतो. फुगड्या घालतो, भजन करतो, खूप आनंदी वातावरण असतं आणि सगळी गावची लोक पण भेटतात. त्यामुळे वातावरण खूप छानच असतं. तर चला आता मी नैवेद्य दाखवते तुम्हाला काय काय जेवण बनवलं ते. हे बघा, बाप्पाची पूजा करून घेतलेली आहे. ह्या आहे चांदीच्या मूर्ती, त्यामुळे वारंवार मी म्हणजे साफ करून सुद्धा त्या ब्लॅकच होतात. बघा, हे लक्ष्मी माता, हे गणपती बाप्पा, हे आहेत श्रीकृष्ण, हे स्वामी समर्थ. आणि हे मी वारंवार साफ करतच असते, तरी पण त्या ब्लॅक कलर होतो लगेच चांदी असल्यामुळे. आता पूजा झालेली आहे, आता मी नैवेद्य करून घेते. हे बघा,
इथे मी मुगाच्या डाळीची भजी केलेली आहे, वरण भात केलेला आहे आणि इथे मी बनवली आहे शेवयाची उसळ. तुम्ही खरं म्हणजे आज मी नैवेद्याला मोदक बनवणार होती, पण खूप उशीर झाला ऑफिसमधून. सर्व मंदिरामध्ये येता येता मी गेली, हनुमान मंदिर, स्वामींच्या मंदिरात, गणपती मंदिरात, त्यामुळे येईपर्यंत उशीर झाला. पण मग काही नाही, देवाला का मनोभावे तुम्ही जरी नैवेद्य दाखवलात ना तरी तो पावन होतो. तर आता मी आरती करून घेते. चला तर मग. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची, नुरावी पुरावी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर उठ छंदुराची, कंठी झळके मा मुक्ता फळांची. जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पुरती. जय देव. अशा प्रकारे माझी आरती झालेली आहे. आता मी मस्त आता जेवून घेणार आहे आणि आपण आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये नक्की भेटूया. तर तुम्हाला आजचा छोटासा ब्लॉग कसा वाटला, आवडला ना? आवडला असेल तर माझ्या चॅनलला व्हिजिट द्या आणि सर्व व्हिडिओ पहा. तर आता भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर थँक्यू.